माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर चला कोल्हापूरमध्ये आपल्याला कोण भेटाय आलंय बघूया आपण. खुश दिसते बघा ना. कुठे इथून जाऊ गेली कसलं मला असं एकदम वाटलं मी प्रत्यक्ष भेटले का नाही व्हिडिओज बघायला मी असं वाटायला लागलं. हॅलो मावशी. हाय. नाही थँक्यू. माझं मीच वापरते. वापर. हा हे बघ, हे आता तुला वेळ भेटेल तेव्हा लाव. आता पाण्यातच ठेव. हा हे रोज पोरांना आठवण करून देणार शारदा मावशी. कुठे लोक दीदी ते असेल ना. हे बघ, हे ना पोरांना खाऊ नये. एवढं सगळं कशाला? अगं काही नाही, ते खाऊ तुझा इथंच घेतला. त्याच्यात ना थोडेसे शेवाय आहे माझ्याकडले. ही आपली सबस्क्रायबर ताई आपल्याच फॅमिलीतली आहे आणि ती आहे ना मला कोल्हापूरमध्ये भेटायला आली. तर खरंच तिला भेटून आहे ना मला इतका आनंद झाला की तरी तुम्हाला मोबाईलवर दिसायचे, पण आज मी तिला प्रत्यक्ष बघितलं. थोड्याशा नागलीच्या पापड्या आहे, कुरड्या आहे. तुला पिशवीत देते. ही कमीत कमी 1 ते 1.5 तास आम्ही सर्वांनी गप्पा मारल्या, पण ती काही व्हिडिओ शूटिंग काढली नाही. आमच्या गप्पा वगैरे झाल्या, छान अशी व्हिडिओ शूटिंग फोटो वगैरे काढले आणि खरंच खूप मस्त वाटलं. ही बघा माझी सबस्क्रायबर कोल्हापूरची. हाय. हा दुपारी बोलले होते बघा, मी तुम्हाला बोलले होते ना का मला कोणीतरी भेटायला येणार आहे. तर बघा मृणाली मला भेटायला आली आहे. कोल्हापूरची आहे ती आणि माझे व्हिडिओ म्हणजे पहिल्यापासून बघते, पहिल्या व्हिडिओपासून. तर असेच एकदा ईमेलवरती तिचा आणि माझा संपर्क झाला आणि तेव्हापासून ती मला जॉईन आहे. मग फोन वगैरे आमचे चालू असतात. तर आज मला आहे ना खरोखर तिला भेटून खूप आनंद झाला. खरंच छान वाटलं. मला पण खरंच खूप छान वाटलं शारदा दीदीला भेटून. ॲक्च्युली माझी जी पहिली रिॲक्शन होती त्यामध्ये मला बिलीव्हच होत नव्हतं की मी प्रत्यक्ष भेटली आहे. कारण एखाद्या माणसाला आपण रोज जेव्हा ब्लॉगमध्ये बघतो तेव्हा त्याच्याने आपली अटॅचमेंट वाढलेली असते, आपलं एक बॉन्डिंग तयार झालेलं असतं. म्हणजे कसं की जसं माझं पण मॉर्निंगचं रुटीन सुरू होते तेव्हा मला पण म्हणजे पटकन ओढ लागलेली असते की आज दीदीचा कुठला व्हिडिओ येणार असेल किंवा ते मला बघायचं. माझ्या डेली रुटीनचा एक तो भाग बनलेला असतो आणि दीदीचे जे ब्लॉग्स असतात त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे आपण आपलं घर आणि नोकरी सांभाळताना तारेवरची जी कसरत करतो ती कसरत करताना सुद्धा आपण अगदी सिस्टमॅटिकली आणि टाइम मॅनेजमेंट करून कशा पद्धतीनं घर आणि नोकरी बॅलन्स करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दीदीकडून शिकले. आणि खरंच खऱ्या अर्थाने एक छान मैत्रीण आणि एक बहीण तर मला लाभलीच आणि तिचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. कारण ती एक पत्नी म्हणून तिची भूमिका उत्तमरित्या निभावतेच, पण एक आई म्हणून सुद्धा आणि घराची गृहलक्ष्मी म्हणून सुद्धा आणि नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्यांची सहचारिणी म्हणून सुद्धा सगळ्या भूमिका अतिशय उत्तमपणे पार पडते. आणि तिच्या माहेरातली एक लाडकी लेक ही सुद्धा भूमिका ती आजही निभावते. थँक्यू. एवढं कौतुक केलं माझं तू. ती नोकरीला आहे आणि रात्री तिची 9 वाजता सुट्टी होते. सुट्टी झाल्यानंतर ती माझ्याकडे भेटायला आली. तर कमीत कमी 10:30 वाजले होते. अजून ती जेवण पण तिने केलेलं नाहीये, काही नाही. तर बघा जोडी मला भेटायला आली दोघांची. तर खरंच त्यांना भेटून येणं मला पण खूप छान वाटलं का माझं पण कोणीतरी कोल्हापूरमध्ये आहे असं मला वाटलं. म्हणजे असं आणि इथं कोणी माझं ओळखीचं नाही असं मला वाटलंच नाही. तर खरंच मला पण आहे ना तिला भेटून खूप आनंद झाला. आणि ती माझी एक लहान बहीण म्हणून मला खरंच अजूनच तिचा अभिमान वाटतो. तिचे स्टेटस मी बघते, एवढे छान स्टेटस असतात, एवढी छान बोलते. खरंच मस्त मला पण वाटलं तिला भेटून. थँक्यू. ती घे, तिने काहीच नाही घेतलं. एवढं तू काही काय आणलंय एवढं असं बाकीचं नको नको माझी पोरं खातच असते ती रोज चॉकलेट मध्ये असते. मग सतत घेऊन काहीतरी एवढं नको अगं. आमच्या घरासमोर दुकान आहे. काय होतं आता आधी दीदीसाठी आणि आधीसाठी तिने खाऊ बघा किती आणलाय. तर आता ना भरपूर वेळ ती बसली आणि तिला म्हटलं आता तुम्हाला भूक लागली असेल जा. तर ती मला म्हणते का नको दीदी आता आहे ना तुला बघून आहे ना खरोखर माझं पोट भरलंय, मला आता भूक वगैरे काहीच नाही आहे. तर आता 10:30 पावणे 11 वाजले आणि मग त्यांना आहे ना खाली पोचवायला आम्ही गेलो.
हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे रविवार आणि आज पण आम्ही कोल्हापूरमध्ये आहे. तर सकाळची वेळ किती वाजले? सकाळचे 8 वाजले. सकाळचे 8 वाजले आणि मस्त आमची तयारी वगैरे झाली आहे आणि आता आम्ही निघालोय ज्योतिबाला दर्शनासाठी. तर चला, हे बघा मी अशी नवीन साडी नेसली आहे. आजच ह्या साडीची घडी मोडली. तर चला भेटूया. व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा. आम्ही निघालोय ज्योतिबाला दर्शनाला आणि दर्शनाला चाललोय ना त्याच रस्त्याला आपली सबस्क्रायबर ताई राहते, जी रात्री मला भेटली होती मृणाली ती. तर तिच्यासुद्धा घरी जाणार आहोत. तर ती थांबली रस्त्यावरतीच आमची वाट बघत. तिच्या घरी तिचे लहान 2 मुलं आहे ना, ते माझी वाट बघू राहिले. त्याच्यामुळे मग तिच्या घरी सुद्धा चाललो. आता आपण आलोय केरली गावामध्ये. इथं आपली एक सबस्क्रायबर ताई आहे, तिला भेटायला. तर ती बघा, ती इथंच माझी वाट बघून उभी आहे. ती बघा. हे आमचे सासरे झोपला तो भाचा आहे. ओवी शॉक झाल्या. आपण मोबाईल मध्ये सकाळपासून एक्साइटमेंट केवढी होती ती. मला बघितली तू? मयुरेशला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती. नाही बा, तू पण मला बघितलंय. कुठे? आणि मोबाईल मध्ये बघितले ना. आज अचानक तुमच्या इथे आली ना मी. काय रे बाळा, मला मोबाईलवर तू पण बघितलंय आणि मी तुमच्या इथे आले ना तुला भेटायला. तिचे डोळे तर बघ ना मम्मी, तिचे डोळे बघ ना किती मस्त आहे. रिक्षावाली ते नाही म्हणते म्हणे थांबतो मी. नको दिदे तुला नको पाणी नको, आत किती थंडी वाजते. मृणालीने मला माझ्या ईमेलवरती तिचा फोन नंबर पाठवला होता आणि मग मी तिकडनं तिला फोन केला होता. तेव्हापासून ती माझ्या संपर्कात आहे. नाही तर ती फक्तच माझे व्हिडिओ बघायचे आणि आजच मी पण तिला भेटलेले आहे. तर अशा भरपूर ताई म्हणतात का ताई तुमच्यासोबत मला बोलायचं आहे, तुम्हाला भेटायचं आहे. तर ताई, जर तुम्हाला माझ्यासोबत बोलायची इच्छा असेल ना तर माझ्या ईमेलवरती तुमचा फोन नंबर पाठवून द्या, मी नक्की तुम्हाला फोन करील. तर हे बघा, मृणालीचे लहान लहान मुलं बघा आता कसे मस्त असे माझ्याजवळ बसले आहेत. ओवी पाटील उदय. या आहेत मृणालीच्या सासूबाई. त्या सुद्धा माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांना पण मला भेटून खूप आनंद झाला आणि मला सुद्धा त्यांना सर्वांना भेटून खरंच खूप छान वाटला. तर बघा, हा आपल्या सबस्क्रायबर ताईचा मृणालीचा किचन देवघर. छान असे रॅकला भांडे मांडले तिने. जी कडप्प्याची रॅक असते ना तिला, तर खरंच मस्त असा संसार आहे तिचा. ओवी ते बघ माऊ काय करायला लागली. ती बोलत नाही ना. तेच मी मृणालीला म्हटलं का मी कोल्हापूरमध्ये आले असते आणि माझा यूट्यूब चॅनल नसता तर तू कशाला मला भेटले असते किंवा मी तुला कशाला भेटले असते. तर एक व्हिडिओमुळं खूप जवळचं नातं घट्ट असं झालेलं आहे. तर आता आहे ना इथे तिने पोहे बनवायला घेतलेत आणि आम्हाला आहे ना त्याच्यानंतर मग दर्शनाला जायचं आहे ज्योतिबाच्या. तर बघा, छान असे तिने पोहे बनवले. मला एवढं नको मावशी. धर मृणाली, जरा कमी करती. हे पण एवढे नाही खाते, थोडे कमीच कर तिला. 2-3 चमचे एवढंच नाही लागल्यास. मला तर एवढी मोठी आहे ती. म्हणून तर ती एवढी. आता इथं आमचा सर्वांचा नाश्ता वगैरे झाला आणि चहा घेतला आणि आत्ता आहे ना ती माझी ओटी भरणार आहे. तर तिला आहे ना अजून तिच्या जॉबवरती पण जायचं आहे. तर तिने फोन करून तिच्या ऑफिसमध्ये सांगितलं आहे का माझ्याकडे पाहुणे आले तर जरा मला उशीर होईल. तर अजून तर म्हणजे एवढा काही वेळ नाही झालेला, माझ्या मते 8:30 पावणे 9 वाजले सकाळचे. तर हे बघा, मावशी माझी ना ओटी भरताय. नको मला एवढं नेवायचं नाही. तू पाहिलं ना मग रूमवर किती काही नको का असं काहीतरी. पुढच्या वेळेस आले का मग मला दे ही साडी तशीच ठेवते. नाही बाई, असं नाही. इथे ना आता मृणालीने माझी ओटी भरायला घेतली. तर हे बघा, तिने मला साडी दिली आणि यांना टॉवेल टोपी दिली, नारळ दिलं. तर तिला तेच म्हटलं का मला साडी नको, वाटलंच तर यांना टॉवेल टोपी दे. पण ती काय ऐकायलाच तयार नव्हती. तर मावशींनी आणि तिने मला बळजबरी ती साडी दिली. खरं तर मला ती साडी घ्यायची नव्हती पण ते काय आता ऐकतच नव्हती. ओवी त्याच्यामध्ये संस्कार करून बरं ऐक, आता आहे ना हे नारळ हा
तिथे पुढे काढ. चांगली राहा व्यवस्थित काळजी घे आपली ए जा की. फोटो छान येतात आले, आले, आले. बरं, पण या ओवीला म्हणजे ओवी वंची फोटो बघा इकडे काय काढला फोटो व्हिडिओ दोन्ही. रात्री भेटायला ती आणि भाऊ रूमवरती आले आणि त्याच्यानंतर ती घरी गेली. मग तिने तिच्या मुलांना सांगून दाखवलं. मग त्यांची पण इच्छा होती मला भेटायला. खूप मस्त असा मृणालीचा परिवार आणि तिचा संसार आहे. तर तिचा संसार बघून येणं खरंच मला खूप छान वाटलं. आता आम्ही ज्योतिबाला पोहोचलोय दर्शनासाठी आणि हा पाऊस तुम्ही बघा किती आहे. हे बघा आम्ही चाललोय ज्योतिबाच्या दर्शनाला. पाऊस मुसळधार पाऊस. मोबाईल मध्ये पाणी जाईल. पुढचं काढ ना. बघा हा पाऊस किती आहे. वर करा ना छत्री. बापरे 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 काय पाऊस आहे. पाणी बघा सगळं गुलाबीच. हा हा आओ ज्योतिबाच्या नावाने चांग भलं. तर माझ्या सर्व सबस्क्रायबर ताईंनी दादांनी पण ज्योतिबाचं दर्शन घ्या. आणि हे तर बघा गाभाऱ्यामध्येच जाऊन आणि दर्शन घेतलं ज्योतिबाचं. ए 2019ला आम्ही आलो होतो ज्योतिबाच्या दर्शनाला. त्याच्यानंतर आता 2026ला आलोय. तर हा पाऊस वगैरे बघा त्याच्यामुळे ना काय होतं का दुकानवाल्यांचे धंदे सुद्धा होती नाही. इतका पाऊस चालू आहे. तर बघा आमचं दर्शन एकदम मस्त झालं आणि बाहेर पाऊस तुम्ही बघाल तर खूप असा पडतोय. ज्योतिबाचं दर्शन तर एकदमच मस्त झालं. पण पाऊस इतका आहे मुसळधार पाऊस आहे. थंडी पण आहे आणि पाऊस पण आहे आणि वारा सुद्धा तेवढाच आहे. तर बघा किती आणि भाविकांची गर्दी तुम्ही बघाल ना तर खूप अशी गर्दी आहे. पूर्ण आम्ही ओलं झालोय. पूर्ण म्हणजे आता अशी थंडी वाजायला लागली इतकं ओलं झालोय. बघा खूप छान दर्शन झाले. एवढी काही गर्दी नव्हती दर्शनाच्या वेळेस. मग येताना यांना म्हटलं एक ठिकाणी ना रिक्षा उभी करा. आम्ही ना रिक्षाच करून गेलो होतो. तर मग म्हटलं कुठेतरी ना चहा घेऊ कारण ना इतकी थंडी वाजली होती आणि पाऊस पण बाहेर इतका पडायचा. तर मग म्हटलं चहा पिल्यानंतर आहे ना थोडीशी गरमाई येईल. तर इथे ना एका टपरीवरती रस्त्याच्याच किनारीला टपरी आहे. तिथे रिक्षा उभी केली, चहा घेतला आणि दीदी तर काही रिक्षाच्या खाली उतरलीच नाही. ती चहा घेत पण नाही. ही बघा पंचगंगा नदी कोल्हापूरची भरली आता पूर्ण. आणि हा आहे तिचा पूल. आम्ही आता कोल्हापूरमध्ये चाललोय. ये बस या आता मस्त थांबते चॉईस ह्यातली एक सांगूया आणि ह्यातली
आता आम्हाला जेवण करायचं होतं. मग मृणालीला फोन केला, तिला म्हटलं का तुम्ही पण दोघं जण या जेवण करायला अमक्या अमक्या हॉटेलमध्ये. मग मी तिला त्या हॉटेलचा पत्ता पाठवला. तिच्या आधी आम्ही येऊन थांबलो होतो. मग ती आल्यानंतर मग ऑर्डर वगैरे दिला, कोणाला काय घ्यायचं काय नाही. आणि कोल्हापूरला आल्यानंतर तर तांबडा पांढरा रस्सा झालाच पाहिजे. तर मस्त असं सर्वांनी आम्ही पोट भरून जेवण केलं. भरपूर अशा पुन्हा गप्पा मारल्या. पुन्हा मस्त आम्ही सर्वांनी गप्पा मारल्या. मग मी तिला भेटले. तिला म्हटलं आता तू ये माझ्याकडे, कधी येणार सांग. तर ती म्हणे मी येईल दिवाळी वगैरे झाल्यानंतर तुला भेटायला. नाही छान दिसते हा. कधी भेटतो आपण बघूया. दिवाळीत भेटू. पोचून द्यायला आले तुम्ही हा. छान वाटलं, खरं सगळ्यांना भेटून छान वाटलं. आम्हाला पण तुम्हाला भेटून किती मस्त वाटलं का हो?